नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण पूजाही करत असतो. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा करत असतो. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात देखील तुम्ही 1, 5, 7, 11, 21, 51 आणि 108 तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात. आता ही सत्यनारायण पूजा कधी करायची, कोणी करायची, कशी करायची याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आपण प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजाही करत असतो. त्याचप्रमाणे आपण श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला देखील सत्यनारायण पूजा करत असतो. ज्यांना 8, 108, 51, 11 सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी कशी करायची, पूजा मांडणी कधी उचलायची, कधी ठेवायची, त्याचप्रमाणे इतर गोष्टी कशा करायच्या याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बहुतेक जण प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही घरच्या घरी करत असतात. परंतु तुमच्या काही इच्छेसाठी, अडलेल्या गोष्टींसाठी, काही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे सत्यनारायण पूजा अवश्य करू शकतात. तुम्ही ही सत्यनारायण पूजा संकल्पयुक्त पूजा करू शकतात. आता पूजा करताना बघा, ही पूजा तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकतात आणि तुम्हाला जितके सत्यनारायण करायचे असतील, जसं की 5, 11, 7, 108 तुम्ही संकल्प करताना संकल्पामध्ये तुम्ही किती सत्यनारायण करणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. येणाऱ्या पौर्णिमेपासून देखील तुम्ही ही सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करू शकतात. तुम्ही जर का पौर्णिमेपासून या सत्यनारायण पूजेला सुरुवात करणार असाल तर आपण प्रत्येक महिन्यात ज्या पौर्णिमेचं आपण सत्यनारायण पूजा करतो तर ह्या पौर्णिमेला देखील तुम्हाला तुमच्या महिन्यातील सत्यनारायण पूजा तुम्हाला ही करायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हे सत्यनारायण पूजा काउंट करायची आहे. म्हणजे बघा, राखी पौर्णिमेला तुम्ही जर का सत्यनारायण पूजा करायला चालू करणार असाल तर तुम्हाला पौर्णिमेची सत्यनारायण पूजा ही तुम्हाला काउंट करायची नाहीये. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही जी सत्यनारायण पूजा चालू कराल ती तुम्हाला तुमच्या 11, 21, 51 ह्या पूजेमध्ये काउंट करायची आहे. आता आपण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळामध्ये करत असतो. या पौर्णिमेला देखील आपल्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे. आणि तुम्ही जर का संकल्पयुक्त 7, 21, 11, 51 अशी जर का सत्यनारायण पूजा करणार असाल तर ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर देखील करू शकतात. म्हणजे बघा, तुम्ही दररोज सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. तुम्ही तुमचा एक टायमिंग निश्चित करून घ्या आणि त्या टायमाला तुम्ही दररोज हे सत्यनारायण पूजा तुम्हाला करायची आहे. आज सकाळी केली, उद्या दुपारी केली, परवा संध्याकाळी केली असं करू नका. तुम्ही एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. एक टायमिंग तुम्ही निश्चित करून घ्या. ही सत्यनारायण पूजा करताना पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. आता तुम्ही जर का पौर्णिमेपासून हे सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करणार असाल तर पौर्णिमेला तुम्हाला संकल्प करायचा नाहीये. पौर्णिमेचं सत्यनारायण तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला संकल्प सोडून ह्या सत्यनारायण पूजेला सुरुवात करायची आहे. आता पूजा मांडणी कशी करायची बघा, प्रत्येक महिन्याला आपण जशी पूजा मांडणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी केल्यानंतर आता आपण ह्या पूजेमध्ये बघा, फुलं ठेवतो, आंब्याची पानं ठेवतो, प्रसाद ठेवतो किंवा तांदूळ असू द्या, गहू असू द्या. आता ही सर्व जी पूजा मांडणी आहे ही पूजा मांडणी दररोज उचलायची का तर नाही. पहिल्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी केल्यानंतर तुम्ही जितक्या दिवस सत्यनारायण पूजा करणार आहात तितक्या दिवस तुम्हाला ही पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे. तुम्हाला फक्त पहा, या पूजेमध्ये तुम्ही जी फुलं वाहणार आहात ती फुलं तुम्हाला रोज बदलायची आहे. आपण जी आंब्याची पानं ठेवली आहे ही आंब्याची पानं 7-8 दिवसांनी खराब झाल्यावर तुम्हाला जर का वाटलं ती खराब होत आहे, सुकायला लागली आहे तर तुम्ही ती काढून घेऊ शकतात आणि दुसरी फुलं ठेवू शकतात. त्याचप्रमाणे जर का तुम्ही फळं ठेवली असतील तर फळं तुम्ही रोज बदलू शकतात. त्याचप्रमाणे आपण जी सुपारी मांडलेली आहे, आपण गणपती बाप्पा, वरुण देवता, कुलदेवता जी मांडलेली आहे त्याच्या खाली जी तुम्ही नागलीची पानं ठेवणार आहात ती नागलीची पानं जर का तुम्हाला वाटली सुकली, खराब झाली तर तुम्ही ती 2-3 दिवसांनी बदलू शकतात.
बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही दररोज पाण्याने अभिषेक घालून पुन्हा तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवून पुन्हा तुम्हाला दररोज सर्व पूजेला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध तुम्हाला अर्पण करायचे आहेत। म्हणजे दररोज आपण पूजा जशी करतो तशी पूजा तुम्हाला करायची आहे, फक्त पूजा मांडणी तुम्हाला उचलायची नाहीये। आता आपण जो इथे कपडा अंथरलेला आहे, तुम्ही पांढरा अंथरला असेल तर पांढरा किंवा लाल, त्याच्यावर धूळ बसते तर ही धूळ तुम्ही झटकून घेऊ शकतात किंवा 10-12 दिवसांनी तुम्ही हा कपडा सगळी पूजा काढून झटकून पुन्हा पूजा तुम्ही नव्याने मांडू शकतात। आता जो शिऱ्याचा प्रसाद आपण करणार आहोत, हा प्रसाद तुम्हाला दररोज करावा लागणार आहे। अगदी तुम्ही चमचाभर का होईना हा प्रसाद दररोज तुम्हाला करायचा आहे। हा प्रसाद पूजा झाल्यावर फक्त घरातल्या व्यक्तींनी खायचा आहे, बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद तुम्हाला चुकूनही खायला द्यायचा नाहीये। तुम्हाला जर का इथे नारळ ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकतात, नाही नारळ ठेवला तरी चालणार आहे। पहिल्या दिवशी तुम्ही फळं ठेवली तरी चालेल, नंतर फळं तुम्ही ठेवू शकतात किंवा नाही ठेवली तरी चालेल। आता वाटीमध्ये आपण जो प्रसाद ठेवलेला आहे, खडीसाखर ठेवलेली आहे, दररोज तुम्हाला थोडी ही खडीसाखर ठेवायची आहे। आधीची साखर तुम्हाला उचलून घ्यायची, तुम्ही ती स्वतः खाऊ शकतात किंवा चहामध्ये टाकू शकतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला नव्याने तुम्हाला वाटीमध्ये साखर ही ठेवायची आहे। तुम्हाला दिवसभर साखर वाटेत ठेवायची नाही। तुमची पूजा झाली, कथा वाचून झाली, आरती झाली की तुम्ही ही साखर थोड्या वेळाने उचलून घेऊ शकतात, नाहीतर त्याला मुंग्या लागण्याची शक्यता आहे। प्रसाद देखील तुमची पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर तुम्ही उचलून घ्या, घरातील सर्वांना हा प्रसाद खायला तुम्ही देऊ शकतात। तर या पद्धतीने तुम्हाला ही सत्यनारायण पूजा करायची आहे। मग तुम्ही 8, 7, 11, 21, 51 जेवढा संकल्प तुम्ही केलेला असेल तेवढ्या दिवसासाठी तुम्हाला ही सत्यनारायण पूजा करायची आहे। आता नियम काय तर बघा, ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करण्याची गरज नाहीये। तुम्हाला फक्त सत्यनारायण पूजा तुम्ही जितक्या दिवस करणार आहात तेवढ्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे। बाकी यामध्ये वेगळे असे काही नियम नाही। तुम्ही दररोज नव्याने रांगोळी काढू शकतात, नव्याने फुलं अर्पण करू शकतात। तुम्ही ठेवलेला प्रसाद रोज तुम्हाला खाऊन घ्यायचा आहे, पुन्हा नव्याने तुम्हाला दररोज प्रसाद तयार करायचा आहे। तुम्हाला जर का वाटलं कलशातलं पाणी खराब झालं आहे, तुम्हाला जर का वाटलं कलशाखाली ठेवलेले गहू किंवा तांदूळ खराब व्हायला लागले आहे, तर तुम्ही ते 10-12 दिवसांनी ते तांदूळ किंवा गहू काढून घ्या। तुम्ही तुमच्या डब्यामध्ये जिथे तांदूळ गहू ठेवले असतील त्या डब्यामध्ये ते तांदूळ गहू मिक्स करा आणि पुन्हा नव्याने कलशाच्या खाली तुम्ही तांदूळ किंवा गहू ठेवू शकतात। तुम्हाला वाटलं कलशातलं पाणी कमी झालं आहे तर तुम्ही एखाद्या दिवशी कलशातलं पाणी बदलू शकतात, पुन्हा नव्याने कलश तुम्ही घसून स्वच्छ करून पुन्हा तुम्ही कलश नव्याने ठेवू शकतात। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची आहे, फक्त तुम्हाला संकल्प पहिल्या दिवशी करायचा आहे। आता ज्यांना ही सेवा 21 दिवसाची करायची आहे आणि श्रावण महिन्यातच करायची आहे, त्यांनी ही सेवा आजपासून देखील चालू केली तरी चालणार आहे। ज्यांना असं वाटतं मध्ये मासिक धर्म येणार आहे, आपल्याला 11 हे सत्यनारायण करायचे आहे, त्यांनी देखील पौर्णिमेच्या अगोदर ही सत्यनारायण पूजा करायला सुरुवात केली तरी चालणार आहे। आता ही सत्यनारायण पूजा करत असताना, चालू असताना तुम्हाला जर का मध्ये मासिक धर्माला अडचण आली तर तुम्हाला तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि पुन्हा तुम्ही 5व्या दिवसानंतर सत्यनारायण पूजा कंटिन्यू चालू करू शकतात। ज्यांना फक्त श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी प्रदोष काळामध्ये म्हणजेच संध्याकाळी 4 वाजेनंतर 7 वाजेपर्यंत या काळामध्ये तुम्ही सत्यनारायण पूजा ही करू शकतात। फक्त तुम्हाला पूजा मांडणी ही पहिल्या दिवशी करायची आहे, ती दररोज तुम्हाला उचलायची नाहीये। बाकीच्या वस्तू तुम्ही साफ करू शकतात, खराब झालेली फुलं फळं तुम्ही बदलू शकतात। याचप्रमाणे बघा, दररोज तुम्हाला एकाच टायमामध्ये ही पूजा करायची आहे। बसायला आसन घ्यायचं आहे, दररोज कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे। रोज पूजा करायच्या अगोदर तुम्हाला, कथा वाचायला बसायच्या अगोदर तुम्हाला ह्या संपूर्ण पूजेची हळदी कुंकू अक्षता धूप दीप लावून पूजा करून घ्यायची आहे। ज्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व वस्तू किंवा यातल्या काही वस्तू बदलायच्या असतील, तुम्ही पूजेला सुरुवात करण्या अगोदर ह्या वस्तू बदलून घ्या, त्यानंतर तुमची पूजा कथा तुम्ही वाचन करू शकतात। तर बघा, या पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायण पूजा करायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।